गाडयेच्या चोरीच्या दुबावान 19 वर्साच्या मनशाचो पिरणा खून। मर्डर केस पुलिसांनी तब्बल 15 वरां भितर सॉल्व केली। रेंटकार गाडयेच्या चोरीच्या दुबावान 19 वर्साच्या मनशाचो पिरणा खून। मर्डर केस पुलिसांनी तब्बल 15 वरां भितर सॉल्व केली। मुखेल संशयिताक अटक केल्ली असून हेरांचो सोद घेवप सद्याक सुरू आसा। हो प्रकार त्या वेळार उक्तडार आयलो जेन्ना शुक्रारा कोलवाळे पुलिसांक एक मनीस कसलीच हालचाल नासतना काणसा टीव्ही हिली वाठारांत रस्त्याकडेक पडिल्लो आशिल्ल्याचो कॉल आयलो। त्या उपरांत पुलिसांची टीम लेड बाय कोलवाळे पीआय संजीत कांदोळकर घटनास्थळार पावले। एक 25 ते 30 वर्साचो मनीस जाच्या तोंडार जबर घावे आशिल्ले, ताचे तोंड सुजिल्ले आनी दोनूय हात झरकटिल्ल्याचे पुलिसांक दिसून आयले। त्याच प्रमाण ताचे कडेन एक पॅन कार्ड सापडले जाचेर दीपक ठाकूर हे नाव बरयल्ले आशिल्ले। तशेंच एक सोऱ्याची बाटली ताच्या पॉकेटांत सापडली, जाका लागून खंय तरी फाऊल प्ले जाल्ल्याचो दुबाव उक्तायलो गेलो। उपरांत पुलिसांनी विक्टिमाक ताबडतोब म्हापसा डिस्ट्रिक्ट हॉस्पिटलांत शिफ्ट केलो, जंय दोतोरांनी ताका ब्रॉड डेड म्हूण घोशीत केलें। त्या उपरांत खंय तरी ह्या विक्टिमाची खरी वळख ही कपिल चौधरी असून तो 19 वर्साचो तरणाटो मूळ उत्तर प्रदेशांतलो आशिल्ल्याचे उक्तडार आयले। हे त्या वेळार समजले जेन्ना ताच्या बापायन आपलो चलो गोंयांत वता सांगून घरांतल्यान गेल्लो, मात तो रिचेबल नाशिल्ल्याचे पुलिसांक सांगले। फुडल्या तपासा दरम्यान हेर माहिती मुखार आयली ती म्हळ्यार कपिल हाणें कांदोळेच्या 31 वर्साच्या मनशा कडल्यान एक थार रेंटाक घेतिल्ली। ती घेतना ताणें बोगस डिजिटल ड्रायव्हिंग लायसन्स दाखयल्लें। उपरांत जेन्ना त्या गाडयेच्या मालकाक ही गाडी गोवा बॉर्डर क्रॉस करून बांदा महाराष्ट्रा पाविल्ल्याचे समजले, ताणें आपल्या इश्टा वांगडा वचून कणकवली हांगासर गाडी ताब्यात घेतली। त्याच प्रमाण तांणी गाडी तशेंच कपिल हाका परत टीव्ही हाडले आनी चोरयेच्या दुबावान ताका बरीच मारहाण केली। ह्या वेळार मुठी, खोटो आनी लाकडाच्या दाण्यांनी ताका मारलो। त्या उपरांत ताका थंयच सोडून दिले आनी एक खाली सोऱ्याची बाटली ताच्या पॉकेटांत दवरली, जेणे करून तो सोरो पिवन पडला अशें दिसतलें। पुलिसांनी तपास सुरू करून चौकशी करता आसतना संशयितान हेरा वांगडा मेळून मारहाण केल्ल्याचे खंय मान्य केला। तर सद्याक ऑन द रन आशिल्ल्या हेर संशयितांचो तपास घेवप सुरू आसा।